रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये आज आपण ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानियाची जी लक्षणे सांगितलेली आहेत त्या लक्षणाबाबतचं चिंतन आज आपण करणार आहोत. ओवी आहे, तैसे हृदयाचे ज्ञाने जिये देही उमटती चिन्हे तिये सांगो आता अवधाने सांगी ऐक. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, अर्जुना, हृदयात ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्याची जी काही चिन्ह या शरीरात उमटतात, या जीवनावर उमटतात, त्या ज्ञान प्राप्तीची चिन्ह अर्थात ज्ञानी पुरुषाची लक्षणं, अर्थात ज्ञानाची लक्षणं मी तुला आता सांगणार आहे. तू चित्त देऊन तिये सांगे आता अवधाने सांगे ऐक. तो आता अत्यंत चांगल्या पद्धतीचं अवधान देऊन ऐक, असं भगवंत अर्जुनाला या ठिकाणी सांगतात. आता आपण ही ज्ञानेश्वर माऊलीने अर्थात भगवंतानी सांगितलेली जी काही ज्ञानी माणसाची चिन्हे आहेत, ज्ञानी माणसाची काही लक्षणे आहेत, ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण ज्याला कोणाला ज्ञानी म्हणतो त्याला जर लावून पाहिली तर ते कितपत खरी ठरतात हे आपल्याला ताडून पाहता येईल आणि त्याचा हे अभ्यास करता येईल. ज्ञानी माणसाची लक्षणं सांगत असताना माऊली ओवीमध्ये असं म्हणतात, आथिलेची गुणवाणिता मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूप अंगा. आथिलेची आपले गुण वर्णन केले असता, आथिलेची गुणवाणिता आपले गुण वर्णन केलेले, आपला सन्मान केलेला व आपल्या योग्यतेचं वर्णन केलेलं हे ज्ञानी पुरुषाला कधीच आवडत नाही, कधीच आवडत नाही. हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. दुसऱ्या ओळीमध्ये माऊली असं म्हणतात, पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे गरीमे ते अंगाकडे एवोची नेदी. अर्जुना, ज्ञानी पुरुष लोकांनी सन्मान केला असता दुःखी कष्टी होतो. पहा, आपला जर सन्मान केला तर ज्ञानी पुरुष दुःखी कष्टी होतो व आपल्याकडे कसलाच मोठेपणा येऊ देत नाही. गरिमे ते अंगाकडे येऊची नेदी. मोठेपणा कसलाही आपल्याकडे येऊ देत नाही, कसलाही घेत नाही ज्ञानी पुरुष. पुढे माऊली असं म्हणतात, योग्यता डोळान देखवी. पहा, पूज्यता डोळान देखवी स्वकीर्ती कानी नायकावी हा अमुक आयसा नोहावी सेची लोका. ज्ञानी पुरुषास लोकांनी पूज्य मानलेले पाहवतच नाही, आपली कीर्ती आपल्या कानाने ऐकवत नाही. आपण अमुक एक आहोत, आपली ओळख अमुक आहे अशी आठवणही ज्ञानी पुरुषाला राहत नाही. पहा, ज्ञानी पुरुषाचं काय लक्षण आहे ते, पूज्यता डोळा न देखवी स्वकीर्ती कानी न ऐकावी. आज आपण पाहतो, जे स्वतःला ज्ञानी ज्ञानीने मिरवित आहात, प्रचंड मोठा अनुयायाचा ताफा, प्रचंड मोठा त्यांचा पूजाचा घाट, आणि आपण आपली कीर्ती सर्वत्र फैलावी, लोकांनी आपल्या कीर्तीचं गुणगान गावं, यासाठी त्यांचा चाललेला ढास. आणि मग हे कितपत ज्ञानी आहेत हे आपल्याला माऊलीच्या ज्ञानाची योग्यता किंवा ज्ञानी पुरुषाच्या लक्षणं आहेत त्यापैकी त्यांना ताडून पाहता येईल आणि आपण त्यांची ओळख करता येईल. पुढे माऊली ज्ञानी पुरुषांचं लक्षण सांगत असताना असं म्हणतात, तेत सत्काराची के गोटी. पहा, तेत सत्काराची के गोटी के आदरा देईल भेटी मरनेसे साठी नमस्कारिता. ज्ञानी पुरुषास सत्काराची केलेली गोष्ट ही आवडत नाही. आपला कोणी सत्कार करावा अशी नुसती तिथं चुळबुळ चालली तरीही ते नाराज होतात. सत्काराची केलेली गोष्ट ही आवडत नाही. इतरांनी आदरातिथ्य आपल्याला वाकून नमस्कार करावा, आणि असं जर घडलं
तर त्यांना ते मृत्यूसारखं वाईट वाटतं, मृत्यूसारखं वाटतं. मरणेसाठी नमस्कार येतात, कुणी वाकून नमस्कार केला तर ते मरणा इतकं त्यांना वाईट वाटतं. ही ज्ञानीपुरुषाची लक्षणं माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहेत. पुढे माऊली असं म्हणतात, वाचस्पतीनी पाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिवे माझे दडे महिमे भेणे. ब्रह्मस्पती सारखं ज्ञान आणि अंगे मोठेपणा असून सुद्धा आपलं महात्म्य लोकात वाढेल्या भीतीने तो वेड्यासारखा वाटतो. ब्रह्मस्पतीसारखं ज्ञान आणि मोठेपण अंगे असूनही आपला मोठेपण लोकांना कळेल किंवा वाढेल या भीतीने साध्या रूपात राहतो, वेड्यासारखा वागतो. तो शहाण्याचं लक्षण माऊलीने या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे माऊली असं म्हणतात, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी. अत्यंत आवडीने आपल्या अंगाचं चातुर्य म्हणजे शहाणपण तो लपवून ठेवतो, मोठेपणा सोडून देऊन वेडेपणाचं सोंग घेऊन वावरतो. पिसेपण मिरवी आवडून, अत्यंत आवडीने वेडेपणा धारण करतो आणि वागवतो. आपल्या अंगचं चातुर्य, आपल्या अंगचं शहाणपण तो लपवून ठेवतो. हे ज्ञानी माणसाचं चिन्ह आहे, लक्षण आहे. पुढे माऊली असं म्हणतात, माझे असते पण लोपो, माझे असते पण लोपो, नाम रूप हरपो, मज झणे वासिपो भूत जाता. ज्ञानी पुरुषास सदैव माझ्या अस्तित्वाचा लोप हो असं वाटतं. माझे नामरूप हरपो व प्राणी मात्राला माझ्यापासून कसल्याच प्रकारची भीती वाटता कामा नये, अशा प्रकारची धारणा, अशा प्रकारचं वर्तन ज्ञानी पुरुषाचं असतं. माझे असते पण लोपो, नामरूप हरपो, मज झणी वासिपो भूत जात. सर्व भूतांना माझ्यापासून कसलीही भीती वाटू नये, अशा प्रकारचं वर्तन सदैव ज्ञानी पुरुषाच्या अंगून घडत असतं, असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. पुढे माऊली असं म्हणतात, किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसे. पहा काय म्हणतात माऊली, किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसे, जाणतया ज्ञानेसी सीजी झाला. अर्जुना, आसीवरील सांगितलेली चिन्हे ज्याच्यामध्ये तुला आढळतील तिथे ज्ञान आहे असं समज, तो ज्ञानी पुरुष आहे असं समज, असं भगवंत साक्षात अर्जुनाला या ठिकाणी बोध करताना सांगत असतात. या 13व्या अध्यायामध्ये, अर्थात जो 13वा अध्याय क्षेत्रज्ञ जो अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानी पुरुषांची अनेक लक्षणे सांगितलेली आहेत. पहा आता ही प्रत्येक लक्षणं ओवीचं प्रमाण देऊन आपल्याला सांगायचं म्हटलं तर कमी वेळेमध्ये आपल्याला सांगता येणार नाही. यासाठी खूप मोठं स्वतंत्र चिंतन मांडावं लागेल. यापुढे ही ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञान्यांची जी काही लक्षणं सांगितलेली आहेत ते ओवीचं प्रमाण न देता त्यातला त्रोटक आशय आणि स्वरूप मी तुमच्याजवळ 5-6 दृष्टांतातून ठेवतो, तेही आपल्याला कळून येईल आणि मग ज्ञानी माणसाची लक्षणं आपल्याला चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होतील. ज्याच्या अंगी ज्ञान आहे किंवा जो ज्ञानी पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आपल्या अंगचे गुण स्वतः सांगत नाही किंवा अंगी असलेल्या गुणाचा अभिमानही बाळगीत नाही, अभिमानही धरत नाही. ज्ञानी पुरुष आतून बाहेरून एकसारखाच असतो. तो खोटा दिखाऊपणा कधीही करत नाही. जर वरकरणी खोटा दिखाऊपणा करत असेल तर त्याच्या अंगी ज्ञान नाही, तो ज्ञानी पुरुष नाही असं आपल्याला म्हणता येईल. ते ज्ञानाचं लक्षण नाही. एवढंच काय, ज्ञानी पुरुषावर एखाद्या कोणी व्यक्तीने अपकार केला, त्याच्यासोबत वाईट वागलं, तर तो मनामध्ये त्याच्या बाबत कुठलाही वाईट विचार, द्वेष भावना ठेवत नाही. उलट त्या अपकाराची फेड, त्या अपकाराला प्रतिसाद तो उपकाराने देतो. त्याला सहकार्य, परोपकार, दया आणि शांती याच भावनेतून त्याच्याशी वर्तन ठेवतो. हे ज्ञानी पुरुषांचं लक्षण आहे. ज्ञानी पुरुष मन, वाचा आणि कृतीने एकसारखाच असतो. आतून तो अंतर्बाह्य शुद्ध असतो. ज्या कोण्या व्यक्तीच्या वाचेमध्ये आणि कृतीमध्ये फरक येतो
तोंडी सांगे ब्रह्मज्ञान आणि वर्तनात काहीच नाही. तेने शब्द ज्ञाने करीते चावटी, ज्ञानपोटासाठी विकुणे असं म्हणता येईल. त्यांच्यापाशी गोविंद नाही नाही. म्हणून ज्ञानी पुरुष जो असतो तो ज्ञानी पुरुष मनाने, वाचाने आणि कृतीने एकसारखाच असतो. आतून तो शुद्ध आणि खरा असतो. ज्ञानी पुरुष दुःखाने खचूनही जात नाही आणि सुखाने हुरळून सुद्धा जात नाही. सदैव ज्ञानी पुरुषाच्या चित्तामध्ये समत्व भाव असतो. छोट्याशा यशाने, छोट्याशा सुखाने हुरळून जाणे, उदो उदो करणे आणि थोडंसं दुःख आलं की खचून जाणे, नामहर होणे, अशा प्रकारचा कुठलाही भाव किंवा कुठलंही वर्तन ज्ञानी पुरुषांच्या अंगामध्ये नसतं, त्याच्यामध्ये आढळून येत नाही. संसारात ज्ञानी पुरुष कसा राहतो असं म्हणत असताना माऊली एक दृष्टांत देतात. पहा, ओवी सांगत नाही पण दृष्टांताचा आशय सांगतो. जसा एखादी पाहुणा आपल्या पाहुण्याकडे गेल्यानंतर 2-3 दिवस त्याच्या घरी राहतो, पण तिथल्या कुठल्याही साधनाची आसक्ती ठेवीत नाही, कारण त्याला माहित असतं की मला 2-3 दिवसाला इथून जायचं आहे. तशाच प्रकारे ज्ञानी पुरुष संसारामध्ये आसक्ती न ठेवता, चिटकून न राहता वैराग्यव्रती धारण करून राहतो. कुठल्याही सांसारिक गोष्टीमध्ये तो रमत नाही, त्याची आसक्ती ठेवत नाही, मोहामध्ये अडकत नाही. ही ज्ञानी पुरुषांचं लक्षण आहे. याच्याही पुढे माऊली असं सांगतात, ज्ञानी पुरुषाला गर्दी किंवा लोक समूह आवडत नाही. ज्ञानी पुरुषाला एकांतवास हा प्राणप्रिय असतो. ज्ञानी पुरुषाला एकांतवासामध्ये वृक्ष, वल्ली, पशु, पक्षी खूप आवडतात. याच्यावर ज्ञानी पुरुषांचा जीवापाड प्रेम असतो. हे ज्ञानी पुरुषांचे लक्षण आहेत. खरं म्हणजे माऊली असं सांगतात, मग कुणाला ज्ञानी पुरुष म्हणायचं, कसं ओळखायचं? अहो काही नाही हो. जसं एखादी वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर पालवी सर्व वृक्षांची टवटवीत होते, फुलून येते, ते आपण समजतो वसंत ऋतू आलेला आहे. सध्या वसंताचं आगमन झालेलं आहे. सर्व झाडांना नवीन पालव्या फुटलेल्या, सर्व झाडं, वृक्ष, वल्ली टवटवीत होऊन गेले. वसंत ऋतूचं आगमन आहे. पाय वसंताचे रिंगवणे, झाडाचे सांजेपणे, जाणीचे तेवी करणे, सांगा ते ज्ञान. ज्याप्रमाणे झाडाच्या टवटवीतपणावरून वसंताच्या आगमनाची आपल्याला कल्पना येते, तद्वतच माणसाच्या इंद्रिय व्यापारावरून त्याच्या ज्ञानाची ओळख आपल्याला होते. माणसाच्या इंद्रियाचे व्यापार अत्यंत योग्य आणि सुंदर पद्धतीने होत असतील तर तो ज्ञानी पुरुष आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. पहा, मायबापानं संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानी पुरुषांची जी काही लक्षणं सांगितलेली आहेत, ही लक्षणं आपल्याला, ज्याला आपण कुणाला ज्ञानी म्हणतो, आदर्श म्हणतो, त्याच्या अंगी कितीपत आहेत हे जर आपण ताडून पाहिलं तर आपल्याला खरोखरच तो ज्ञानी आहे की ज्ञानाचं सोंग घेतलेलं आहे हे असं आपल्याला कळून येईल. अनेक महात्म्याची जर उदाहरणं घेतली, जी ज्ञानी महात्म्याची उदाहरणं घेतली, तर खरोखरच ते संत महात्मे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या या ज्ञानी पुरुषाच्या लक्षणामध्ये तंतोतंत बसतात असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये संत गाडगे महाराजांचं उदाहरण घेता येईल, संत गजानन महाराजांचं उदाहरण घेता येईल, संत साईबाबांचं उदाहरण घेता येईल. त्यांच्या देह जीवनामध्ये त्यांनी संपूर्ण चातुर्य, शहाणपण, मोठेपण लपवून ठेवून समाजाप्रती, सजीवाप्रती अतीव प्रेम त्यांनी अर्पण केलेलं होतं, म्हणून ते ज्ञानी आहेत. आपल्यालाही अशा प्रकारच्या ज्ञानाची ओळख करून घेता आली पाहिजे. हेच खरं ह्या अभ्यासाचं